हाके अमोल मिटकरीवर का संतापले आणि अमोल मिटकरी हाकेवर का संतापले याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्यावर हाकेने कडाडून आणि या टीकेच्या माध्यमातून अमोल मिटकरी संतापले. अमोल मिटकरी काय म्हणाले या व्हिडिओमधून आपण पूर्ण बघणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, हाके, मिटकरी, सुनील तटकरे आणि अजितदादा पवार या तिघांचं चाललंय काय? कारण मित्रांनो, हा विषय खूप गमतीशीर आहे. हाके म्हणतो की अजितदादा पवार खुर्चीला चिटकून बसला आहे आणि अर्थ खातं त्यांना सोडू वाटत नाही. या विषयावर जे काय हाके आहे, लक्ष्मण हाके यांनी कडाडून टीका केली आणि हाके असं म्हणाला की मी दारू पेईल नाही तर मी काही पण करीन. अजितदादांनी पहिले दारूचे कारखाने बंद करावेत, त्याच्यानंतर पिण्याचा विषयच येत नाही. हा विषय लक्ष्मण हाके यांनी मीडियासमोर जसा व्यक्त केला तोच विषय अनिल मिटकरी म्हणजे जे आपले जे आमदार आहेत अमोल मिटकरी यांनी हा विषय लावून धरला आणि अमोल मिटकरी यांनी हाकेवर अशी टीका केली किंवा असा मीडियासमोर असे बोलले की हाके हा डुप्लिकेट माणूस आहे, हाक्याची केस बी डुप्लिकेट आहेत आणि हाकेची लायकी नाही, हाके हा गांडो माणूस आहे. अशा वेगवेगळ्या खालच्या गोष्टी किंवा वाक्य बोलून अमोल मिटकरींनी मी हद्द सोडली. कारण आमदार राहिलेल्या माणसाला ही भाषा शोभत नाही. परंतु अमोल मिटकरी असेही म्हणाले की आम्हीच काय महाराष्ट्राचं गुत्त घेतलं नाही की आम्हीच सभ्यता पाळायची आणि समोरच्यांनी आम्हाला काहीही शिव्यागाळी करायची. मिटकरी साहेब, तुमचं वाक्य बरोबर आहे, परंतु आपण एक आमदार आहात. आणि दुसरा विषय असा आहे की हाके हा नक्कीच पिदाडा आहे, बेवडा आहे, त्याला पिल्याशिवाय काही रोज झोप येत नाही. हे तुम्हीच नाही तर आज महाराष्ट्रातील बरेच ओबीसी बांधव खुले व्यक्त होत आहेत. कारण हाकेपासून जे गेलेले लोक आहेत ते दुःखी आहेत, दुखवलेले आहेत. कारण हाकेचा हेक्कडपणा, तो जे त्याच्याबरोबर जे कार्यकर्ते असतात त्यांनाही नीट बोलत नाही आणि म्हणून हाके हा थोडा आर्थिक मानसिक रुग्ण झाला आहे असं मिटकरी साहेब म्हणाले. कारण अजितदादा पवार यांच्यावर हाकेने खूप जहरी टीका केली. ते असेही म्हणाले अजितदादा काय दारू पित नाहीत तर काय पितात, दारूचे कारखाने चालवतात वगैरे वगैरे. काय ते त्यांना जे काय बोलायचं होतं त्यांनी या व्हिडिओमध्ये खूप काल मीडिया समोर बोलले आणि त्याचीच दखल घेऊन अमोल मिटकरी यांनी आज मीडिया समोर वेगवेगळे स्टेटमेंट केले की जो लक्ष्मण हाके आहे या लक्ष्मण हाकेला ओबीसीनी गाडी नाही दिली तर त्यांना पुढाऱ्यांनी गाडी दिली. त्यांना कोणाकडे त्यांचा रोख होता हा आपल्याला प्रेक्षकांना कळालाच असेल. परंतु त्यांच्यावर अशी टीका केली की अमोल मिटकरींना मी वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे, त्यांनी मी काय जे बोलत आहे त्याचं उत्तर द्यावा, नाही तर मी तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही आणि लक्ष्मण हाके यांना मी भुंगळ करेल. कारण ही सभ्यता किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असे आमदाराला बोलणं सोबत नाही. परंतु हाके हा नालायक माणूस आहे, याच्यावर बोललंच पाहिजे. कारण लक्ष्मण हाके हा रोज वेगवेगळ्या डान्स बार, बियर बार आणि खुले ग्राउंड असतात, मैदान असतात, या ठिकाणी दारू पिऊन त्याचे वेगवेगळे उद्योगधंदे चालू असतात. हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला आता उघड झालं आहे. परंतु लक्ष्मण हाके हा ओबीसीचा नेता नाही असं अमोल मिटकरी यांनी आज सांगितलं आहे. तो कोणत्या ओबीसीसाठी काम केलं आहे आणि कोणत्या नाही हे आम्हाला थोडं दाखव असंही आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब यांच्यावरही जहरी टीका केली आणि त्यांच्यावरही वेगवेगळ्या खालच्या शब्दामध्ये बोलण्याचं काम
लक्ष्मण हाके यांनी केले आहे. हाके असं काय वागत आहे, त्याच्यावर अशी कोणची पाळी आली आहे किंवा तो कोणता मानसिक टेन्शन मध्ये आहे, हे त्यांनी तपासून मेडिकल ट्रीटमेंट घेतली पाहिजे असं महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे. कारण खासदार आमदार यांच्यावर टीका करण्या एवढा तो नक्कीच मोठा नाही. आणि त्याला जे पाहिजे होतं, की त्याला वाटत होतं की मला मंत्रिमंडळात घ्यावा. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याच्या नंतर त्याचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, अशी कुजबूज चालू आहे, अशी चर्चा चालू आहे. मित्रांनो, लक्ष्मण हाके हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होता आणि प्राध्यापकाला जे काही वक्तृत्व असतं त्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राज्य मागास आयोगाचं सदस्यपद स्वीकारलेलं आहे आणि या सदस्य पदाचं तो काम करत आहे. मध्यंतरी राज्य मागास आयोगाचा त्यांनी राजीनामा पण दिला होता, परंतु शासनाने तो राजीनामा स्वीकारला नाही आणि आज देखील तो राज्य मागास आयोगाचा सदस्य आहे. दुसरा विषय असा आहे की त्याचा जो एक ड्रायव्हर होता, त्याच्या गाडीवर जो सारथी होता, ड्रायव्हर होता, त्याचं 2 वर्षाचं मानधन त्याचं दिलं नाही, म्हणून त्या ड्रायव्हरचं सध्या स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सचिन वडगर. तो 2 वर्षापासून त्याच्या गाडीवर कामाला होता, परंतु त्याला ड्रायव्हरचं जे मानधन असतं ते दिलेलं नाही आणि त्याच्याच घरच्यांना, त्याच्या भावाला हे हाके महाशय धमकी देत आहेत असं अमोल मिटकर यांनी आता मीडियावर सांगितलं. परंतु मित्रांनो, हाकेला एवढी डेअरिंग येते तरी कुठून, आणि हाके एवढा बेताल वक्तव्य का करत आहे, कोणाच्या जीवावर करत आहे, तर नक्कीच येवता आणि नागपूरच्या जोरावर त्याचं वक्तृत्व लोकांवर टीका करण्याचं काम करत आहे. आत्ताच मध्यंतरी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी धैर्य टीका केली, परंतु आम्ही अशा टीकेला घाबरत नाहीत, कारण मनोजदादा जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे असे फालताड माकडांना आम्ही विचारात घेत नाहीत आणि आपण त्याला थोडीही किंमत देऊ नये. परंतु मित्रांनो, आत्ताच अमोल मिटकरी यांनी सध्या सांगितलं की मला हाके माकड म्हणला. अरे माकड म्हणला, आणखी काय म्हणला हे जनतेला दिसून आलं आहे. कारण लक्ष्मण हाके अमोल मिटकरींना म्हणतो ते माकड आहे आणि तो म्हणतो की हा पिदडा आहे. नेमकी दोघांमध्ये चाललंय काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर अशा गोष्टी नक्कीच थांबल्या पाहिजेत. आणि तू माय जे चालू आहे, तर आमदाराला काही गोष्टी शोभत नाहीत आणि हे हाके तर कुठल्याच कामाचा नाही, कारण तो एक बालिश बुद्धीचा तो लक्ष्मण हाके आहे आणि अशा माणसाच्या नादी आमदार खासदारांनी लागू नये. तर आमदार खासदाराचे कार्यकर्ते ह्याच्यासाठी भरपूर झाले आहेत आणि हा वेळोवेळी ओबीसीचा नेता म्हणतो. ओबीसीचे नेते कसे असतात ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जे पुस्तक असतील त्यांनी वाचावेत, कारण ओबीसीचे नेतृत्व करण्याची धमक आणि हुमक फक्त स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडेच होती. हे हक्के बक्के असल्यांना काही जमत नसतं, परंतु सगळ्यांना घेऊन चालणारा नेता लागतो. या महाराष्ट्रामध्ये मनमिळावू नेतृत्व आणि कर्तृत्व जर असेल तरच तो नेता घडतो, नाहीतर त्या नेत्याला कोणीही कुत्रही विचारत नाही. हे महाराष्ट्राची आजपर्यंतचा इतिहास आहे, आजपर्यंत तंत्र आहे, आजपर्यंत लोकांनी बघितलेलं हे कार्य आहे. मित्रांनो, लक्ष्मण हाके हा एक सायको किलर असल्यासारखा वाटतो, कारण लक्ष्मण हाकेमध्ये नेतृत्वाचे कुठलेही गुण नाहीत, कुठलंही काहीच नाही. तो महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर झरी टीका करतो आणि म्हणतो अजितदादा काय पित, आणि त्यांनी जर कारखाने दारूचे बंद केले, ते कारखाने अजितदादा पवार यांचे आहेत आणि ते जर बंद केले तर पिण्याचा विषयच येत नाही. हाके साहेब असे जर कारखाने बंद झाले तर महाराष्ट्राचा जो काही आर्थिक भार आहे, जे गव्हर्नमेंटला महाराष्ट्राला जे कस्टम ड्युटी मिळते, तर हाके साहेब आपण दारू थोडी कमी प्या आणि खासदार आणि आमदारावर थोडं कमी बोला
एवढीच महाराष्ट्राची हात जोडून विनंती आहे. नाहीतर आपलं तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजच तुमचे कपडे काढून तुम्हाला फिरवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही ज्या गटाचं नेतृत्व करता, ज्या समाजाचं नेतृत्व करता, त्या समाजावरच तुम्ही कडाडून टीका करता. त्यामुळं पाणी में रह के मगरमच्छ से बैर नाही लेते या म्हणीप्रमाणे आपण असं करू नये. नाही तर आपले दिवस खूप वाईट येणार आहेत. ज्या समाजाबरोबर, ज्या व्यक्तीबरोबर आणि समूहाबरोबर, ज्या व्यक्तींबरोबर आणि ज्या गटांबरोबर जो माणूस राहतो त्या गटासंग कधी वैर करायचं नसतं असं चाणक्याने सांगितलं आहे. म्हणून आपण चाणक्य नीती वाचावी एवढं मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो. आणि आमचा हाकेविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.